साताऱ्यातल्या जावळी तालुक्यात एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आलाय। कारखान्यातील ड्रग्जची मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर सावरी या गावातील ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकल्याचं आपण पाहतोय। यावेळी कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। इथं कोण राहत नाही, काय नाही आणि राहतं का नाही हेही मला माहित नाही, कारण आम्ही इकडे येतच नाही। मलाच काय पण आजूबाजूच्या लोकांना विचारलं तरी कळणार, तुम्हाला सगळं माहिती मिळेल। परंतु काही दिवसापूर्वी या रस्त्याचं काम चालू असताना एका मुलाने माझ्याकडे चावी नेली की म्हणलं माझी माणसं तिथं खडी भरणारी राहतील म्हणून मी त्याला दिली होती। पुढं बाकी काय मला माहित नाही काय घडतंय। जावळी तालुक्यातील सावरी या गावामध्ये कोट्यावधी रुपयांचं एमडी ड्रग्ज हे तयार होत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली। याची माहिती मुंबईच्या क्राईम ब्रँचला मिळाल्यानंतर आता या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून एकूणच या सगळ्या पुढच्या पुढची प्रक्रिया सुरू केलेली आहे। प्राथमिक माहिती ही कोट्यावधी रुपयांचं एमडी ड्रग्ज हे इथं तयार होत होतं आणि इथूनच पुढे हे मुंबई असेल किंवा पुणे असेल अशा ठिकाणी नेलं जात होतं। आता पुढची प्रक्रिया ही पोलिसांकडून सुरू आहे गुन्हे दाखल करण्याची। यामध्ये एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये 3 आरोपी हे बाहेरचे आहेत आणि 1 आरोपी हा स्थानिक या गावाच्या संपर्कातला असलेला आहे। त्यामुळेच आता यापुढील जी गुन्हे दाखल करायची प्रक्रिया आहे ही आता सुरू आहे। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सावरी।